कमीत कमी हा 4 पिढीचा कार्यक्रम आमच्या डोळ्यासमोर आवत आहे। आपल्या खेडेगावात जर पाहिलं तर वर्षानुवर्षे चालत असलेली ही परंपरा, जयाचा जो वंश तयासी आनंद, माझे कुळी गोविंद अवतरला। पण या गावामध्ये कातर खडकामध्ये आपण राहतोय म्हणजे आपण सुद्धा काहीतरी भाग्यवान आहे। अशी आम्हाला दोघांना काहीच आयडिया नव्हता की त्या गावात जाऊन आम्हाला नक्की काय शूट करायचं। त्यामध्ये एक कळालं की ती लोक काहीतरी बोलत होती, जी भाषा सामान्य माणसांना न कळणारी असावी असं आम्हाला वाटतं। हुआ मेरे सामने कि सब लोग वहाँ पे अलग जोन में थे। काही गोष्टी माणसाच्या हातात नसतात, काही परंपरा कोणी सुरू केल्या हे ठाऊक नसतानाही आपल्या आयुष्याचा किंवा जीवनाचा ते एक अविभाज्य भाग बनतात। आपल्या गावाची एक जन्माष्टमी किंवा त्या गावाची एक जन्माष्टमी सुद्धा अशीच काहीशी होती। कुठून सुरू झाली, कोणी सुरू केली, कुणालाच काही ठाऊक नव्हता, पण ती अस्तित्वात आहे आणि तिचा प्रभाव प्रत्येक हृदयावर खोलवर उमटलेला आहे। काळ बदलतो, पिढी बदलते, माणूस बदलतो, पण श्रद्धा, भक्ती आणि आनंद हे 3 शब्द काळाच्या पलीकडे टिकतात। जगातली प्रत्येक गोष्ट अनुभवण्यातूनच खरी होते असं नाही, पण ती समजण्यातूनही होते असंही नाही। पूर्वी जन्माष्टमी 7 दिवस चालायची असं गाव म्हणतं। गाव पूर्ण आठवडा एक गोकुळ बनायचं। आज ती 2 दिवसावर आली, पण हृदयाची जादू अजून तितकीच आहे। संध्याकाळ होताच गावकऱ्यांची पावलं ज्या दिशेने वळतात तिथे एक ध्यास असतो। आज पुन्हा आपल्या घरात देव येणार आहे अशी त्यांची एक भावना असते। ही भावना शब्दात व्यक्त करता येत नाही। जसं सूर्याच्या किरणांनी संपूर्ण आकाश व्यापतं, तसं या उत्सवाच्या ऊर्जामध्ये सगळं गाव आलेलं असतं किंवा गाव व्यापून जातं असं म्हणतात। गावात अशी काही घरं आहेत की ज्यांच्या कुळामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाची ही परंपरा आहे आणि ही परंपरा खूप जुन्या काळापासून चालत आलेली आहे। आम्हाला सांगताही येणार नाही, परंतु ही परंपरा अशीच पुढे आपली भारतीय संस्कृती पुढे जोपासत नेण्याचं काम आजची सुद्धा पिढी या ठिकाणी करत आहे। आम्ही समस्त ग्रामस्थ मंडळी कातर खडक आणि ज्या घरामध्ये आज कार्यक्रम सुरू आहे ते घरमालक आहेत माननीय कचरू धोंडू मालपोटे, भगवान होनू मालपोटे या आणि त्यांची पुढची पिढी, त्यांचे चिरंजीव असतील, मुली असतील, मुलं असतील, सगळे नातेवाईक आणि ग्रामस्थ मिळून हा कार्यक्रम आम्ही साजरा करतो। कार्यक्रम का साजरा करावा? सर्वसामान्य माणूस जीव जरी जन्माला आला तरी त्याचा आपण दरवर्षी काय करतो? वाढदिवस करतो, म्हणजे बर्थडे करतो आपल्या भाषेत। जर मरक्या जीवाचा आपण वाढदिवस साजरा करतो तर चराचरामध्ये भरलेला तो भगवान परमात्मा ज्याने आपल्यालाही जन्माला घातलं ना आपल्याला मारायचं त्याच्या हातात आहे, त्याचा जन्मदिवस आहे, आपण का साजरा करू नये? त्यातल्या त्यात आज या वर्षी एक महत्त्वाचा योगायोग आहे, त्याला त्रिवेणी संगम म्हणायला हरकत नाही, कारण आजचा जो दिवस आहे हा भगवान श्रीकृष्णांचा जन्मदिवस आहे। हा एक पर्व काळ। दुसरा जो आहे, आज
याच गोकुळाष्टमीच्या दिवशी म्हणजे श्रावण वद्य अष्टमीला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा जन्म झाला. हा दुसरा पर्वकाळ. आणि तिसरा पर्वकाळ म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या तीनही पर्वकाळाने युक्त असा हा आजचा दिवस आहे. आपण सर्वजण धन्य आहोत की हा पर्वकाळ आपल्याला पाहायला मिळाला, साजरा करायला मिळाला आणि अनुभवायला मिळाला. ही अशी भारतीय संस्कृतीची आपली परंपरा. देव असतील, संत असतील, यांचे जन्मोत्सव वेळोवेळी का साजरे करावे, तर देवत्वाची जाणीव सतत आपल्या अंतःकरणात राहावी म्हणून ही परंपरा अशीच पुढे चालू राहणार आहे. असे किती पिढ्यानपिढ्या कितीही माणसं गेले तरी हे सुरूच राहणार आहे. कारण त्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त त्या श्रीकृष्ण परमात्म्याची लीला आहे. त्यामुळे हा जन्मोत्सव साजरा करण्याचं वेगळं कारण सांगायची काही गरज नाही. म्हणून या ठिकाणी दरवर्षी मोठ्या आनंदाने ढोल ताशे असतील, भजन असेल, या सगळ्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आता उद्या सकाळच्या दिवशी या सर्व गावातील बाळगोपाळांच्या माध्यमातून या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव केला जातो. दहीहंडीमध्ये दिवसभरामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून उड्या मारत, नाचून, गाऊन या ठिकाणी हा साजरा केला जातो. आणि शेवटी दही आणि लाहीचा काल्याचा प्रसाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता होते. अशा प्रकारचा हा कार्यक्रम गेल्या वर्षानुवर्षे या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी चालू आहे. म्हणून वेगळं कारण काय सांगायची गरज नाही. भगवान परमात्माच याच्या पाठीमागे आहे म्हणून आपण सर्वजण हा कार्यक्रम करत आहोत. रामकृष्ण हरी. कर्म आणि श्रद्धा यांचा संगम ज्या जन्माष्टमीमध्ये दिसतो ती अशी जन्माष्टमी आम्ही पहिल्यांदा अनुभवली. शाक्तपंथ आणि वैष्णवपंथ आणि नाथपंथ यांचा एक अद्भुत मिलन आम्ही त्या दिवशी बघितलं, जे आधुनिक माणसाला समजायला थोडं कठीण जाईल, पण गावकऱ्यांसाठी हा दिवस म्हणजे जीवनाचा आनंदाचा दिवस असतो. ही अनुभूती शब्दात सांगता येत नाही त्यांना, ती फक्त अनुभव घेता येते. आज कमीत कमी माझे वय 65-66 झाले. पण माझ्या अगोदर आमचे हे बंधू दोन्ही धोंडू शंकर आणि वनू शंकर हे कमीत कमी आज ते जाऊन त्यांना कमी 40 वर्षाचा पुढचा काळ झाला आहे. आणि त्यांच्या वडिलांनी कमीत कमी हा 4 पिढीचा कार्यक्रम आमच्या डोळ्यासमोर आवत आहे. परंतु ग्रामस्थांच्या वतीने काही वर्ष हा 7 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी होत होता. पण काही अनेक कारणावास्तव लोक पुढं बाहेर शहरी गेले असल्या कारणामुळं हा 7 दिवसाचा कार्यक्रम 5 दिवसावा आला. 5 दिवसाचा कार्यक्रम आता 2 दिवसावा आला. परंतु हा कार्यक्रम जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हा चालूच राहणार आहे. मला या गावामध्ये येण्याचा माझा दुसराच योग आहे. पण काय अनुभव एवढा काय पुरासा नाही, पण माणसांचा अनुभव पूर्ण आलेला आहे. कारण माणसांना बऱ्याच माणसांना ओळखते. कारण ह्या ठिकाणी माणसं ओळखल्यानंतर, कारण तिथलं पवित्र ते कुळ पावन तो देशन तेथे हरीचे दास जन्म घेते, असे या आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य आणि मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला आणि गोरक्ष ओळला गैनीप्रती. आणि ह्या ठिकाणी जो वारकरी संप्रदाय जो चालत आला तो प्रथम जो आदिनाथ म्हणजे ह्या नाथातूनच सर्व. कारण ह्या ठिकाणी दुसरा एक विषय असा घेण्यासारखा आहे की संजीवनी समाधी गोसावी बाबांची, बरोबर ना महाराज? मग गोसावी बाबांची ज्या ठिकाणी समाधी स्थान आहे आणि त्या समाधी स्थानावरती आपण ह्या गावामध्ये कातर खडकामध्ये आपण राहतोय म्हणजे आपण सुद्धा काहीतरी भाग्यवान आहे, पुण्यवान आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे काहीतरी पुण्य पाठीशी लागतं माणसाच्या. मनुष्य जन्माला येण्याचं त्या ठिकाणी कसं, कारण महाराजांनी आता सांगितलं की आजचा जो त्रिवेणी संगम आहे. कारण ह्या ठिकाणी जरी आपलं काहीतरी भाग्य असतं पूर्वजन्मीचा काहीतरी, तो का म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. म्हणून ह्या ठिकाणी आलं ना की आज मला तर मी दुसरीच वेळ आहे
पण मला ह्या ठिकाणी आल्यानंतर इतकं समाधान वाटलं, इतकी शांतता वाटली आणि एवढं समाधान वाटलं की कशामुळं वाटलं, ती नाथांची कृपा आहे. भजन सुरू होतं आणि प्रत्येक सूर, प्रत्येक शब्द माणसाच्या अंतरंगातल्या भावनांशी संवाद साधत असतो. कधी शांत, कधी ऊर्जावान. भक्तीची ही भाषा शब्दांपेक्षा खोलवर जाते असं वाटतं. रात्रीची पहाट व्हायला लागते. मी ही डॉक्युमेंटरी शूट केली आहे, मी आणि प्रथमनी. नेमकी अशी आम्हाला दोघांना काहीच आयडिया नव्हता की त्या गावात जाऊन आम्हाला नक्की काय शूट करायचं. म्हणजे एक्साइटमेंट तर होतीच आम्हाला की काहीतरी नवीन शूट करणार आहे आम्ही, असं काही ऑर्डिनरी शूट नाही करणार आहे, काहीतरी वेगळं शूट करणार आहोत. सो तिकडचं एन्व्हायरमेंट, आम्ही जेव्हा गावात आलो तेव्हा म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह वाटत होतं, एकदम वेगळं वाटत होतं. म्हणजे एकदम लांब कुठंतरी आलोय, आयसोलेटेड जागेवरती. खूप मेजर फरक होता म्हणजे शहरातली दहीहंडी आणि गावातली दहीहंडी. म्हणजे गावातली जी म्हणता येईल आपल्याला ती खूप एकदम प्रॉपर जशी व्हायला पाहिजे, ॲक्च्युअलमध्ये दहीहंडी व्हायला पाहिजे तशी झाली. एक शॉट असा होता ज्याच्यात मी एक माणूस टाळ वाजवतोय आणि त्याच्या पुढेच एक माणूस आहे जो चाबुकनी मारतात आहे. सो तो शॉट मला फारच जास्त आवडला बिकॉज त्यात ते दोन्ही एलिमेंट्स कवर होतात ते, ज्याच्यात डिवोशन पण दिसतंय आणि आपल्याला असंही म्हणता येईल की त्यात झाल आणि मवाळ पद्धत ही दिसून येते. कृष्ण जन्माचा क्षण गावकऱ्यांचे हृदयाचे ठोके वाढत असतो असं म्हणतात. तेव्हा प्रत्येक आई, प्रत्येक बहीण, प्रत्येक लहानपणीची आठवण एकत्र घेऊन येतात आणि देवाची अनुभूती देत असतात सगळे, किंवा अनुभूती घेतही असतात. कृष्णाला पाळणाच असतो. फुले, दिवे, भक्तीच्या हळूवार स्पर्शाने ही परंपरा केवळ पूजा नाहीये, ही एक जीवनाची शिकवण आहे. काही गोष्टी आपण कधीच पूर्णपणे समजू शकत नाही, पण त्या अनुभवणे आवश्यक आहे ना. जसं पावसात सावली भिजते, तसंच ह्या परंपरेत माणूस आपल्या अंतरंगातल्या देवाला ओळखत असतो. ही माणसांच्या एकतेची, धैर्याची आणि आनंदाची एक परीक्षा असते असं गाववाले म्हणतात. 2 क्षण लक्षात ठेवा जे आमच्याही लक्षात राहिले. पहिला, जेव्हा मटकी फोडली जाते आणि सर्वजण आनंदात साक्षीदार होतात. आणि दुसरा म्हणजे जेव्हा माणसं शांत होतात आणि सर्वांचा अनुभव एकत्र येतो आणि तो मनात साठून राहतो. काही गोष्टींचा अर्थ शोधायला हवा असं नाहीये, त्यांना फक्त अनुभवायचं आहे असं नसतं. कारण जीवन, श्रद्धा आणि आनंद हे अनुभवण्यातच खरी गरज असते आणि मजाही असते. तो ये डॉक्यूमेंट्री शूट करने के टाइम पे पहले जब ब्रीफ दिया गया था तब इतना पता था कि कृष्ण जन्माष्टमी में हमें शूट करना है. तभी अभी पुणे में रहते हैं, मॉडर्न सिटी में है, तो यहाँ पे जैसी जन्माष्टमी होती है वैसे ही बचपन से देखते ही आ रहा हूँ. पर जब वो गांव में गया था मैं, कातर खड़क, तो वहाँ पे थोड़ा अलग ही मेथड था.
एंड वो मेरे लिए फ़र्स्ट एक्सपीरियंस था, क्योंकि मैं पहली बार कोई गांव में गया और वहाँ पे उनका जो त्यौहार है वो किस तरीके से वो सेलिब्रेट करते हैं, फिर वहाँ पे लोग कैसे बात करते हैं या फिर कैसे उनका एन्जॉयमेंट उनका अलग ही है। हमारे यहाँ पे जो जन्माष्टमी होती है वो अलग होती है और उनके वहाँ जो होती है वो एकदम अलग है। तो शूट करने के टाइम पे मतलब आइडिया तो इतनी थी कि कृष्ण जन्माष्टमी जैसे होती है बचपन से वैसे ही देखी है तो वही शूट करनी है, पर वहाँ जाके पता चला कि पहले अलग पूजा होती है, फिर उनका भजन कीर्तन अलग अलग होता है, फिर वो लोग गाने गाते हैं, सब सेलिब्रेशन एकदम अलग से होता है। तो जो सोचा था और जो देखा वो बहुत डिफरेंस था। तो शूट करने के टाइम पे क्यूरियोसिटी थी कि ये जो तरीका है इनका थोड़ा अलग है, तो हम क्या इसमें हम लोग स्पेसिफाई कर सकते हैं पर्टिकुलर शॉट के अंदर। ये डॉक्यूमेंट्री शूट करने के टाइम पे ऐसा हुआ था कि बहुत क्लोज जगह थी जहाँ पे सबका सेलिब्रेशन हो रहा था, मतलब एक 500 to 600 स्क्वायर फुट की जगह होगी, वहाँ पे 50 से 60 लोग थे सेलिब्रेशन के लिए। तो वहाँ पे ही पूजा हुई, वहाँ पर ही सब लोग भजन कीर्तन कर रहे थे। एंड एक ऐसा पर्टिकुलर सीन हुआ मेरे सामने कि सब लोग वहाँ पे अलग जोन में थे, मतलब सबके आंग में एक अलग एनर्जी आई है, ऐसा मुझे फील हुआ। क्योंकि मैंने फर्स्ट टाइम ऐसा देखा कि कोई चाबुक से मतलब मार रहे हैं वैसा। तो उधर एक पर्टिकुलर शॉट लिया था मैंने कि एक डोर है, डोर के फ्रेम का मैंने एक रूल ऑफ थर्ड में से ऐसा एक शॉट लिया था कि सिर्फ उसको चाबुक वो इंसान को लग रही है, उतना ही पर्टिकुलर शॉट, क्योंकि मुझे वो दिखाना था। और सेकंड शॉट एक ऐसा था कि एक वहाँ पे अंकल थे जिन्होंने कृष्ण जी के पैर पड़े, तो तब उन्होंने एक वर्ड बोला, मतलब अलग निरंजन ऐसा उन्होंने वर्ड बोला, और वो मेरे दिमाग में वहाँ पे बैठ गया क्योंकि फर्स्ट टाइम ऐसा सामने कुछ एक्सपिरियन्स किया। कदाचित त्या दिवशी गेल्यानंतर आम्हाला असं कळालं की प्रत्येक गावामध्ये अशी बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा चालते गेले काही वर्षांपासून, पण ती आपल्यापासून अज्ञात आहे। ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद वाटतो ती गोष्ट करावी असं गावकऱ्यांचं एक साधं मत असतं। त्या दिवशी आम्हाला एक कळालं की गाववाले त्या दिवशी पूर्णपणे उपवास ठेवतात जोपर्यंत कृष्णाचा जन्म होत नाही, आणि ज्यांच्या अंगात येतं त्यांची सुद्धा एक आम्हाला मजा कळाली। त्यामध्ये एक कळालं की ती लोक काहीतरी बोलत होती जी भाषा सामान्य माणसांना न कळणारी असावी असं आम्हाला वाटलं। त्याचा अर्थ आम्ही काही वयस्कर लोकांना विचारला तेव्हा आम्हाला कळालं की ही शाबरी भाषा आहे, जी शाबरी विद्या या गोष्टीतनं आलेली। शाबरी विद्या म्हणजे तांत्रिक तंत्रविद्या, पण तांत्रिक या शब्दाचा असा अर्थ नाही की त्यासाठी काळा जादू वगैरे केला जातो। तंत्र म्हणजे मंत्र किंवा काही गोष्टी ज्या फक्त शब्दांनीच आपण समोरच्याचा क्युअर करू शकतो, अशा प्रकारची एक ती भाषा आहे। ते त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या देवासाठी आणि त्यांच्या त्या परंपरेसाठी येतात। त्यामध्ये शहरातल्या लोकांसारखं लॉजिक शोधायला जाणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे असं आम्हाला वाटलं। तर आम्ही पण त्या गोष्टींमध्ये रंगत गेलो। त्या दिवशी कळलं की चाबूक मारणं म्हणजे एक फूल पुदिणं, म्हणजे देव गंधर्व किंवा स्वतः कृष्ण त्याच्या मित्रांसोबत खेळतोय आणि त्यांची ती मजा मस्करी चालू आहे किंवा तो आनंद उत्सव साजरा करतात, ते अशा प्रकारची त्यांची एक गोष्ट चालली होती। तर त्या गावाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या गावामध्ये काही जिवंत समाध्या आहेत, त्यामध्ये गोसाई बुवा यांची एक जिवंत समाधी। तर अशा गावामध्ये आम्ही त्या दिवशी गेलो होतो आणि त्या गावामध्ये गेल्यावरती आम्हाला गेल्याच एक वेगळा अनुभव मिळायला सुरू झाला होता। खरं तर मला असं वाटलं त्या दिवशी की प्रत्येक जन्माष्टमीच्या वेळी अशा वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्यांची ती पद्धत बघावी, कारण त्या पद्धतीमध्ये तो एक रॉनेस होता, ती एक प्युरिटी होती जी शहराच्या डीजे मध्ये आम्हाला कधी किंवा आम्हाला सगळ्यांनाच कधी वाटली नाही। तर कदाचित त्या दिवशीची मजा वेगळी होती। त्या दिवशी जे आम्ही बघितलं ते काहीतरी न विसरणारं होतं आमच्यासाठी। पण एक लक्षात आम्हाला आलं की प्रत्येक गोष्ट ही काहीतरी कारणामुळे होत असते आणि त्या दिवशी ते कारण होतं आणि ज्याचं आम्हाला दर्शन झालं। तर असं हे गाव होतं। गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या चुकीच्याही आहेत, बरोबरही आहेत, तुम्ही त्याला अंधश्रद्धाही म्हणू शकता, श्रद्धाही म्हणू शकता, पण त्या आहेत। सो हे सगळं झाल्यावरती आम्हाला एक कळालं की बाबा आपले रुरल किंवा रिजनल किंवा आपल्या भारतातल्या काही गोष्टी अशा आहेत ज्या दाखवणं गरजेचं आहे। याच्या मागे आमचा उद्देश हा नाहीये की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, पण आमचा उद्देश फक्त आहे की ही गोष्ट आहे, ही गोष्ट एक्झिस्ट करते आणि ही आपल्यामध्येच एक्झिस्ट करते।
आणि ही नाथांची कृपा आपल्या सर्व गावावरती, आपल्या प्रजेवरती ही अशीच राहणार आणि राहिलीच पाहिजे. त्यासाठी माणसांनी सुद्धा त्यांची कृपा राहण्यासाठी आपण सुद्धा त्यांना शरण गेलं पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण. जयाचा जो वंश तयासी आनंद, माझे कुळी गोविंद अवतरला.